हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सी सॉल्व स्पर्धा आणि यूट्यूब चॅनल. तर कालच आपलं इकॉनॉमिक सर्वे रिलीज झालं. तर पाहूयात आज पेपरमध्ये काय काय आहे. तर सर्वात पहिले काय, इकॉनॉमिक सर्वे प्रेडिक्ट्स ब्राईट इंडिया इन्क्रीजिंग डार्कर वर्ल्ड. बरोबर. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला थेरीमध्ये घुसायचं. सगळ्यात पहिली थेरी कशाची काढणार आपण, इकॉनॉमिक सर्वे. त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिली क्वेश्चन काय येणार, मग इकॉनॉमिक सर्वे काय असतो, कोण काढतो, कधी काढतात, कधीपासून सुरू झाली ती, त्याच्यामध्ये डिस्कंटिन्युएशन होतं, काय होतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणती थीम असतात, या वर्षी कोणती थीम आहे. बरोबर. या सर्व गोष्टी आता आपल्यासाठी एक्झामसाठी इम्पॉर्टंट होतात. हे झाले त्याची थेरी. त्याच्यानंतर या वर्षीच्या याच्यामध्ये त्यांनी काय काय एक्सप्लेन केलंय, की समजा त्यांनी यावेळेस सांगितलंय की जी इंडियाची जी ग्रोथ होती ती 6.5% ची त्यांनी एस्टिमेशन होतं, त्यांनी वाढवून आता 7% केली. ही झालं पहिली गोष्ट. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी काही सिनारिओज हे केलेत, की जी सगळ्यात बेस्ट सिनारिओ काय असेल, की जे 2025 मध्ये जसं सगळं वर्ल्ड ऑर्डर किंवा बिझनेसेस वगैरे चालले तसेच चालले, तर ही काय कंडिशन तयार होतील, काय रिझल्ट्स भेटतील, त्याच्यानंतर अजून काही चेंजेस झाले किंवा चुकीच्या पद्धतीने किंवा डाउनवर्ड साइडला काही चेंजेस झाले, तर त्याच्यानंतर काय होतील. आणि एकदमच वर्स्ट केस सिनारिओमध्ये ज्याचे 10 ते 20% चान्सेस आहेत, त्याच्यामध्ये काय काय होतील, हे त्यांनी मेजरली सांगितलं. त्याच्यानंतर दुसरी न्यूज आहे, की गुजरातमध्ये अ, एका लेपर्डने अटॅक केला होता. त्याच्या बदल्यात सेल्फ डिफेन्समध्ये त्या माणसानी सेल्फ डिफेन्स करताना त्याचा लेपर्डचा जीव गेला होता. त्याच्यावरती सध्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंतर्गत ॲनिमलला मारलं, याबद्दल त्याच्यावरती खटला दाखल केला गेलाय किंवा त्याला बुक केलं, अरेस्ट केलं गेलं. तर मग आता आपल्याला महत्त्वाचं काय याच्यामध्ये, हा ॲक्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या-कोणत्या कंडिशनमध्ये, की म्हणजे मग लेपर्डला मारलं त्याच्याबद्दल आहे. मग लेपर्डला मारलं, तर मग लेपर्ड कोणत्या याच्यामध्ये शेड्यूलमध्ये येतो. त्याला कोणती सिक्युरिटी प्रोव्हाईड केली इंडियाने, इंडियन एन्व्हायर्नमेंट मिनिस्ट्रीने वगैरे. त्याच्यानंतर मग त्याला काय शिक्षा होऊ शकते, सेल्फ डिफेन्समध्ये मारलं तर त्याच्याबद्दल सुटणार, नाही सुटणार, त्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या कंडिशन्स आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. जसं आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये पण रिसेंटली लेपर्ड अटॅक्स खूप युज्युअल झाले होते पुण्यासारख्या वगैरे शहरांमध्ये. पण त्याच्यानंतर सुद्धा लेपर्डला मारण्यासाठी किंवा जे मॅन इटर म्हणतात किंवा त्या लेपर्ड्सला मारण्याची परमिशन नव्हती मिळाली किंवा स्टेट गव्हर्नमेंट त्यासाठी प्रयत्न नव्हती करत. ते मॅक्स टू मॅक्स त्यांना पकडण्यासाठीच प्रयत्न करत होते. तर असं का होतं? की मॅन इटर जरी असलं तर त्यांना का नाही मारलं जात? मग त्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? हे आपल्याला पाहायचं. त्याच्यानंतर पुढचं आहे, विल रिमूव्हिंग कर्व्हज ऑन चायनीज एफडीआय हेल्प इंडिया. जसं आपल्याला माहिती आहे की गलवान इन्सिडेंट जो झाला होता इंडिया आणि चायनामध्ये. त्याच्यानंतर इंडियाने चायनामधून जे एफडीआय येतं, त्याच्यावरती काही कर्व्हज लावले होते, की त्यांना एंट्री बॅन केली होती. काही एरियाजमध्ये कंप्लीटली बॅन होती, काहीमध्ये लिमिटेड होती वगैरे. तर रिसेंट जी जिओपॉलिटिकल कंडिशन्स आल्यात, की जसं इंडिया आणि यूएसचे थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत ट्रेड वगैरेशी रिलेटेड. त्याच्यामुळे मग इंडिया आणि रशियाची जवळीक वाढली होती. त्याच्यानंतर इंडिया आणि चायना सुद्धा जवळ आलेत. मग ह्या गोष्टीमध्ये इंडिया आता जे एफ-डी-आय वगैरे जे यूएस वगैरे मधून किंवा वेस्टर्न वर्ल्डमधून येत होतं, त्याला लिमिटेशन्स आलेत कुठे ना कुठे. बरोबर? मग अशा कंडिशन्समध्ये जेव्हा चायना जो एक मेजर ग्लोबल लीडर आहे इकॉनॉमिकली वगैरे, तर त्यांच्याकडून जे एफ-डी-आय त्याला आपण अलाऊ करतोय बऱ्याच गोष्टींमध्ये. तर ते आपल्यासाठी फायदेशीर असेल का? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले रायटर काय म्हणतो, की याच्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे, की कोणत्या-कोणत्या सेक्टर्समध्ये आपण अलाऊ करतोय. की स्ट्रॅटेजिकली इम्पोर्टंट आहे, सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये त्यांना अलाऊ करतोय, की कोणत्या क्षेत्रामध्ये अलाऊ करतोय. जर ते केलं, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा होईल, की फक्त चायना आपल्याकडे एफ-डी-आय वगैरे इन्व्हेस्ट करेल आणि त्याच्या थ्रू त्यांचा एक्सपोर्ट वाढवण्यावरच भर देईल, का इंडियाच्यासाठी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपोर्ट इंडस्ट्रीसाठी फायदा होईल. या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या. त्याच्यानंतर इंडिया अरब लीग ब्रिजिंग कल्चर्स क्रिएटिंग अपॉर्च्युनिटीज. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, पहिली गोष्ट तर अरब लीग काय आहे? बरोबर? मग याच्यामध्ये सांगितलं की अरब लीग काय आहे? त्याच्यामध्ये 22 मार्च 1945 ला अरब लीग फॉर्म झाली होती. त्याला ऑफिशियली म्हणतात लीग ऑफ अरब स्टेट्स. बरोबर? मग त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी आहेत, कोणते-कोणते देश आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर इंडिया आणि अरब लीग यांच्यामध्ये कोणते-कोणते रिलेशन्स आहेत, कसे-कसे रिलेशन्स आहेत, कोणते कंट्रीज आहेत, अजून त्याच्यामध्ये काय ग्रोथ होत चालली आहे रिलेशन्समध्ये, ट्रेड रिलेशन झाले. त्याच्यानंतर जसं सांगितलंय, की पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरेमध्ये वाढ होऊ शकतात. त्याच्यानंतर एनर्जी हा जो पार्टनरशिपमधला जो मेजर पिलर आहे, म्हणजे इंडिया आणि अरब लीग जे आहे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये एनर्जी हा महत्त्वाचा पिलर आहे. त्याच्यानंतर ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर ह्याच्यामध्ये इंडियाला काय फायदा होतोय आणि अरब लीग वगैरे जे कंट्रीज आहेत त्यांना काय फायदा होतोय,
आणि पुढे जाऊन ही जी पार्टनरशिप आहे ती अजून कशी ग्रो होऊ शकते हे आपल्याला याच्यातून पाहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल आहे, इज इंडिया प्रिपेअर्ड फॉर द एंड ऑफ ग्लोबलायझेशन? तर आपल्याला माहिती आहे, की सर्वात पहिले जे होतं, जसं सांगितल्या आर्टिकलमध्ये, ग्लोबलायझेशन म्हणजे काय? एक्सपान्शन ऑफ फ्री ट्रेड ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, बरोबर? पण त्याचबरोबर ग्लोबलायझेशन म्हणजे काय? इज अ पॉलिटिकल सिस्टम दॅट डिफाईन हाऊ गव्हर्नमेंट्स रन मार्केट्स अँड सोसायटीज अँड हाऊ दे एंगेज विथ ईच अदर, बरोबर? मग हे जे होतं ग्लोबलायझेशन, मग आपण दुसऱ्या देशांबरोबर ट्रेड करणं वगैरे, हे आधी पण होतं, बरोबर? त्याला मग मर्कंटालिझम वगैरे आपण म्हणायचो. मग ते कंट्रोल वगैरे होतं. मग त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आल्या, WTO वगैरे बाकीच्या आल्या. जे ट्रेड वगैरे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी जी होती, वर्ल्ड ऑर्डर, गव्हर्नन्सचे वगैरे रिलेटेड, तर त्याला रेग्युलेट करत होते. पण करंटली काही चेंजेस झाले. जसं US एक ग्लोबल लीडर होतं पॉलिटिकली, इकॉनॉमिकली वगैरे. पण करंट जे सिच्युएशन्स आहेत, त्याच्यामुळे जी ग्लोबल ऑर्डर सेट झाली होती, ग्लोबलायझेशन एक एक्सपांडिंग रोलमध्ये होतं. ते आता कुठे ना कुठे मागे जायला लागलेलं आहे. ग्लोबलायझेशनचा एंड व्हायला लागला असं वाटायला लागलंय. जे कंट्रीज फ्री ट्रेड फ्री ट्रेड करण्यासाठी किंवा अजून आणि अजून ट्रेड करायचा प्रयत्न करत होते, ते इकॉनॉमीज आता क्लोज करायला लागलेत. ओपनच्या ऐवजी आपण क्लोज इकॉनॉमीकडे वळायला लागलोय. जे मेजर कंट्रीज आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी एक्सपोर्ट करण्याच्या ऐवजी कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमीला बूस्ट करण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत. मग अशा कंडिशन्समध्ये अ, या पद्धतीने जेव्हा ग्लोबलायझेशन चेंज व्हायला लागले किंवा कोलॅप्स व्हायला लागले, ह्या ज्या कंडिशनसाठी इंडिया हे तयार आहे का? जसं आपण म्हणतो, की इंडिया इज अशा जी इमर्जिंग ग्लोबल ऑर्डर त्याच्यामध्ये इंडियाचा रोल महत्त्वाचा असणार आहे का? कारण इंडिया इज सायमल्टेनियसली टू लार्ज टू इग्नोर अँड टू पुअर टू मॅटर असं रायटरचं म्हणणं आहे. मग अशा कंडिशन्समध्ये आपण कसं आहे, आपण ना खूप रिच आहेत, ना खूप छोटे आहोत. बरोबर? आपण एक मेजर प्लेयर म्हणू शकतो किंवा इमर्जिंग प्लेयर आहे, इमर्जिंग मार्केट आहे. हे सर्व आहे. पण त्याचबरोबर आपण एफ-डी-आय म्हणा, बाकीच्या देशांवरती वगैरे ग्लोबल जी सिस्टम्स आहेत, WTO वगैरे ऑर्गनायझेशन याच्यावर डिपेंड आहोत, की ग्लोबलायझेशनवर डिपेंड आहोत, जेणेकरून आपण इंडिया एक डेव्हलप कंट्रीकडे जाऊ शकतो. पण जर ग्लोबलायझेशन एंड होत असेल, तर इंडियानी त्यासाठी प्रिपेअर आहे का? आणि नसेल, तर त्यासाठी कसं प्रिपेअर करायला पाहिजे स्वतःला? पुढचं आर्टिकल आहे डिव्हॉल्युशन नॉट डेट. जसं आपल्याला माहिती करंटली जे स्टेट्समध्ये जे फ्री मनी म्हणून किंवा फ्रीबीज आपण जे म्हणतो, ते वाटण्याकडे जास्तीत जास्त कल वाटायला लागलाय. त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय ना, जसं पुढच्या आर्टिकलमध्ये पण सांगितलंय, त्याच्यामुळे काय व्हायला लागले ना, जे स्टेट्स होते, जे आधी रेव्हेन्यू सरप्लसमध्ये होते, ज्यांचा रेव्हेन्यू जास्त होता आणि खर्च कमी होता. त्यातले मेजर समजा 18 स्टेट्स होते, त्यातले बरेच 10 स्टेट्स जे होते, ते रेव्हेन्यू सरप्लस कडून रेव्हेन्यू डेफिसिटकडे गेले. जे ऑलरेडी रेव्हेन्यू डेफिसिटमध्ये होते, ते त्यांची कंडिशन अजून जास्त क्रिटिकल होत चालली. त्याच्यामुळे एक फिस्कल स्ट्रेन तयार व्हायला लागलाय स्टेट्सवरती. मग त्याच्यानंतर ह्याच्यात काय म्हटलं गेलंय, की हा जो फिस्कल स्ट्रेन आहे, तो दूर करण्यासाठी ते मेजरली स्टेट डेव्हलपमेंट लोन्सवरती डिपेंड व्हायला लागले. मग त्यांचा जो खर्च आहे, त्यांची जी रिलायन्स आहे, याच्यावरती खूप जास्त व्हायला लागली. मग आता आपल्याला एक्झामसाठी पाहायचं, की हे काय आहे? बरोबर. मग जो रेव्हेन्यूचा प्रॉब्लेम तयार होतो, त्यासाठी गव्हर्नमेंट काय करतंय? त्याच्यानंतर दुसरा एक गोष्ट सांगितली जाते याच्यामागं, की जे इंडस्ट्रियलाइज स्टेट्स होते, त्यांच्याकडे इनडायरेक्ट टॅक्स मोठ्या प्रमाणात होता. तो जी-एस-टीच्या इंट्रोडक्शन नंतर तो जो हे होता, शेअर होता त्यांचा तो कमी व्हायला लागलाय. मग त्याच्यातून त्या गोष्टी सुधारल्या नाहीत का? मग ही गोष्ट पण पाहायची आपल्याला, की जी-एस-टीनी जे इंडस्ट्रियलाइज स्टेट्स वगैरे होते, त्यांच्यावरती किंवा ओव्हरऑल जे आता 9 वर्ष होत आले जी-एस-टीला, तर काय-काय इम्पॅक्ट झालाय त्याचा. त्याचबरोबर जे डिव्हॉल्युशन होतं डिव्हॉल्युशन होतं रेव्हेन्यूचं वगैरे किंवा ह्याचं फंड्सचं सेंटरकडून वगैरे येणारं त्याचं काय होतं, बरोबर? मग त्याच्याऐवजी जे स्टेट्स आहेत ते डेटवरती खूप जास्त रिलाय करायला लागले. त्याच्यामुळे आता सेस आणि सरचार्जवरती त्यांना सेस आणि सरचार्जवर त्यांना भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला याच्यात हे पाहायचं की सेस आणि सरचार्ज काय असतील? कोणत्या-कोणत्या गोष्टीमध्ये लावतात? त्याची गोष्टी कोणत्या-कोणत्या आहेत? समजा सेस आहे ते फक्त पर्टिक्युलर गोष्टीसाठीच लावले जातात का? का सरचार्ज लावलं जातं? आणि जर त्यासाठी लावलं असेल तर फक्त त्याचमध्ये खर्च केलं जातं की दुसऱ्या गोष्टी सुद्धा खर्च करू शकतो? हे आता आपल्याला याच्यात पाहायचं. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती हॅज हेल्थ स्पेंडिंग बाय द सेंटर इन्क्रीज्ड. बरोबर? तर 2017 मध्ये नॅशनल हेल्थ पॉलिसी आली होती. त्याच्यानुसार सांगितलं होतं, की आपला जो त्यावेळेस जी एक्झिस्टिंग जी-डी-पी
जीडीपीच्या अगेन्स्ट आपण 1.15% खर्च करत होतो हेल्थ एक्सपेंडिचर वरती, जो आपल्याला 2025 पर्यंत 2.5% पर्यंत करायचा होता. पण आता 2025 येऊन गेलेलं आहे. पण त्याच्या आपण अराउंड सुद्धा नाहीये, बरोबर? त्याच्यानंतर सेंटरने 1% ऑफ जीडीपी पर्यंत खर्च करायला पाहिजे होता, पण तो करंटली 0.29%च करतोय. म्हणजे ऑलमोस्ट वन थर्डच खर्च करतोय. तर मग अशा कंडिशनमध्ये आपण केलंय का? जर समजा कोरोनासारखी जी गोष्ट आली होती, एक मेजर क्रायसिस आलं होतं पूर्ण जगावरती. मग इंडिया त्यावेळेस प्रिपेअर होतं का? इंडियामध्ये जे प्रॉब्लेम्स झाले होते ऑक्सिजन सिलेंडरचे म्हणा, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते, आपल्याला इमर्जन्सी लेव्हलवरती हॉस्पिटल्स उभे करावे लागले होते टेम्पररी स्वरूपामध्ये. मग आपण मोठ्या प्रमाणात आता कोणत्या येणाऱ्या मेजर क्रायसिससाठी असे तयार आहोत का? किंवा त्याच्याकडून आपण काही शिकलोय का? ही गोष्ट आपल्याला याच्यातून पाहायची, बरोबर? परत त्याचबरोबरची ज्या काही स्कीम्स होत्या, जसं आपल्याला सांगितलं की मिशन नॅशनल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, ह्या ज्या मिशन्स होत्या, या न्यूट्रिशनवरती आणि हेल्थ रिसर्चवरती भर देत होत्या, त्यांच्यावरती जी स्पेंडिंग होती, ती पण मोठ्या प्रमाणात कमी केली जाते. इव्हन दो त्यांनी चांगलं काम केलंय, तरी सुद्धा कमी व्हायला लागलं. मग अशा कंडिशन्समध्ये जर मग आपण पब्लिक स्पेंडिंग हेल्थवरची कमी केली, तर जसं कोरोनासारखं परत एखादा क्रायसिस आला, तर आपण काय करणार? बरोबर? हे आता त्याच्यातून पाहायचं. त्याच्यानंतर व्हॉट इज सलमान खान पर्सनॅलिटी राइट्स केस? जसं आपल्याला माहिती आहे, की 2-4 वर्षापूर्वी पॉलिटीमध्ये क्वेशन आला होता, की राइट टू मॅरी हा कोणता फंडामेंटल राइट आहे? त्याच्यामध्ये उत्तर होतं, की आर्टिकल 21 बरोबर? तर त्याच्यावरतीच डिपेंडंट आहे, की एक के-एस पुत्तस्वामी व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017 मध्ये एक केस होती. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट रिकॉग्नाइज प्रायव्हसी ॲज अ फंडामेंटल राइट अंडर आर्टिकल 21 बरोबर? मग हे आता आपल्याला माहित पाहिजे राइट टू प्रायव्हसीमध्ये. मग ती केस काय होती, त्याच्यामध्ये काय-काय सांगितलंय. त्याच्यानंतर त्याचबरोबर याच्यामध्ये सांगितले, की आर्टिकल 19(1)(g) गॅरंटीज इंडियन सिटिझन्स द राइट टू कंडक्ट बिझनेस. धिस राइट इज सब्जेक्ट टू रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स. मग आता हे रिस्ट्रिक्शन्स कोणते-कोणते आहेत? बरोबर? मग ते आता आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितली, पर्सनॅलिटी राइट्स क्लेम्स आर टिपिकली फाइल्ड अंडर द कमर्शियल कोड्स ॲक्ट 2015. मग पर्सनॅलिटी राइट्स क्लेम्स हे काय असतात? त्याच्यानंतर कमर्शियल कोड्स ॲक्ट्स आहेत, ते काय असतात, बरोबर? हे आता आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर एक पिक्चर दिलं होतं. ज्याच्यामध्ये सांगितलं, की पहिलं जे आपलं इंडिपेंडन्स नंतरचे पहिल्या बजेटपासून ते आत्तापर्यंतचे जे बजेट आहे, त्याच्यामध्ये कसे चेंजेस होत गेले, की म्हणजे स्टार्टिंगला आपण फूड सिक्युरिटी किंवा आपण अ, जे एक पार्टिशन झाल्यानंतर जे एक देशामध्ये कंडिशन झाली होती, मग त्याला एक युनिफाईड कंट्रीमध्ये कन्व्हर्ट करायची, सॉलिडिफाय करायचं ते युनिफिकेशन. इथपासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी झाली, त्याच्यानंतर नॅशनल सिक्युरिटी झाली, सोशल जस्टिस, रूरल फोकस. इथपासून पुढे जात-जात लिबरलायझेशन, मॉडर्न टॅक्स सिस्टम, नॉलेज इकॉनॉमी, इन्फोटेक रिव्होल्यूशन, रूरल इन्फ्रास्ट्रक्चर, डेट रिलीफ, स्मार्ट सिटीझन स्किल इंडिया, डबलिंग फार्मर्स इन्कम, डिजिटल इकॉनॉमी, जी-एस-टी, त्याच्यानंतर न्यू डेफिनेशन्स वगैरे. इथपर्यंत आपण कसं-कसं येत गेलोय, कोणत्या-कोणत्या बजेटमध्ये मेजर चेंजेस झालेत, हे आपल्याला दिलेले आहे, बरोबर? त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती की 2 दिवसापूर्वी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे होते अजितदादा पवार, यांचं अपघाती निधन झालं होतं. तर मग जे विमानामध्ये अपघाती निधन झालं होतं, तर त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स रिकव्हर केला होता. तर आता यासाठी एक्झाममध्ये काय महत्वाचं आहे, की ब्लॅक बॉक्स काय असतो? म्हणजे सायन्समध्ये वगैरे फ्रीमध्ये विचारू शकतात, की ब्लॅक ब्लॅक बॉक्स काय असतो? त्याच्यानंतर मग त्याच्या कलरवरती पण विचारू शकतो, की खरंच तो ब्लॅक असतो म्हणून त्याचं नाव ब्लॅक बॉक्स आहे का वगैरे. त्याच्यानंतर मग अजून कोणतं सिस्टम असते, की ब्लॅक बॉक्सवरून आपण हे करू शकतो, की का झालं होतं वगैरे. अजून कोणतं पण इन्स्ट्रुमेंट वगैरे आहे का? कॉकपिट वगैरेमध्ये जिथे पायलट वगैरे बसतात, ते पण पाहायचं आपल्याला. त्याचबरोबर दुसरे होतं, की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, ए-ए-आय-बी हे जे आहे, ते काय आहे? ते कोणाच्या अंडर येतं? बरोबर, मग स्टॅट्युटरी का कसं आहे? हे आपल्याला पाहायचं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हे कॉल्स फॉर रिलॅक्सिंग एफ-आर-बी-एम फॉर सेंटर, बट सेज स्टेट्स फायनान्सेस आर वर्सनिंग. जसं आपण पाहिलं मगाशी, की जे राज्यांचे जे फिस्कल रेव्हेन्यू आणि ते फिस्कल सरप्लस पासून डेफिसिटकडे चालले, डेफिसिट पासून अजून जास्त वर्स कंडिशनकडे चालले. मग याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचंय? एफ-आर-बी-एम जो आहे, एफ-आर-बी-एम ॲक्ट काय आहे? हा ॲक्ट काय आहे? तो कधी तयार केला होता? त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय होतं? मग त्याच्यानंतर सांगितलं, की एफ-आर-बी-एम ॲक्ट जो होता, तो 2003 मध्ये तयार केला होता.
त्याच्या अंडर आपण स्टॅट्युटरीली किंवा लेजिस्लेटिव्हली एक लिमिट आपल्यावर घालून ठेवली होती, की आपला जो फिस्कल डेफिसिट असेल, तो आपल्या जीडीपीच्या 3% आतमध्ये असेल. बरोबर? पण असं खरंच घडलंय का? याच्यामध्ये सांगितलंय, की हे जे टार्गेट होतं आपलं, हे आत्तापर्यंत फक्त एकदा आणि एकदाच फक्त अचीव्ह झालेलं आहे. नाहीतर ते कोरोनाच्या काळात ते 9.2% पर्यंत गेलं होतं जीडीपीच्या, जे आता करंट फायनान्शियल इयरमध्ये 4.4% पर्यंत आहे. पण ते आता 3% पर्यंत आणायचं कसं? बरोबर? आणि आणायला पाहिजे जेणेकरून जे ग्लोबल रेटिंग एजन्सीज वगैरे आणि आपलं जे स्टेबल मार्केट म्हणा किंवा इमर्जिंग इकॉनॉमी वगैरे हे पोर्ट्रे करण्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. पण त्याचबरोबर करंट जे पॉलिटिकल, जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स आहेत, त्याचबरोबर डेव्हलपिंग कंट्रीसाठी जे आवश्यक खर्च असेल, अ, ते करण्यासाठी हे जो फिस्कल डेफिसिट आहे त्याच्यामध्ये एक फिस्कल फ्लेक्सिबिलिटी पण पाहिजे, की 3% नाही, पण ते एक लिमिटमध्ये त्याच्यामध्ये पाहिजे. तर ही गोष्ट काय आहे? मग रेव्हेन्यू डेफिसिटला आणि फिस्कल जो आपण टार्गेट ठेवलं, फिस्कल डेफिसिट आणि फिस्कल फ्लेक्सिबिलिटी याला आपण बॅलन्स कसं करणार? हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलं की 2 नक्सलाइट्स किल्ड इन एन्काउंटर इन छत्तीसगड, बिजापूर. जसं आपल्याला माहिती आहे की नक्षलिझम एक मेजर इंटरनल सिक्युरिटी इश्यू होता इंडियासाठी, बरोबर? तर मग अशा कंडिशन्समध्ये रिसेंटली जे इव्हेंट्स झालेत, मेजर नक्सलाइट्स वगैरे होते, त्यांचा एन्काउंटर वगैरे केला होता. मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलिझमला मारलं गेलं. बरोबर? मग आता आपल्याला पाहायचं की नक्षलिझमची करंट कंडिशन काय आहे इंडियामध्ये? मग कोणत्या-कोणत्या राज्यांमध्ये तो अजून आहे, कोणत्या-कोणत्या राज्यामधून तो गेलाय, कोणत्या-कोणत्या ऑपरेशन्स अंडर, मग सेंटरचं म्हणा किंवा स्टेटचं म्हणा, कोणत्या-कोणत्या ऑपरेशन्सच्या मदतीने आपण नक्षलिझमला कमी करण्यामध्ये मदत झालेली आहे आपली, ते आपल्याला पाहायचंय. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हे कॉल्स फॉर टॅकलिंग रायझिंग डिजिटल ॲडिक्शन, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स. सध्या काय झालंय ना, ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो. मग तो कामात असेल, टाईमपास करत असेल, काहीही असेल. त्याच्यामुळं काय होतंय ना, डिजिटल ॲडिक्शन एक मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. माणूस जो सोशल होता, तो आता अधिक सेक्लुडेड व्हायला लागलाय. तो एकट्यात राहायला पसंत करतो. सोशल गोष्टीमध्ये नाही करत. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट पण होती, की रिसेंटली असं होतं, की जो मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स वाढायला लागलेले आहेत त्याच्यामुळं. मग त्याच्यामध्ये डिप्रेशन झालं. त्याचबरोबर ऑनलाईन जे असतात त्याच्यामध्ये ऑनलाईन ट्रोलिंग झाली. या गोष्टी असतात. त्याच्यामुळे डिप्रेशन येतात. कोणी त्याच्यामुळे सुसाईड वगैरे करतात. या गोष्टी वाढायला लागल्यात. याच्यामुळं आपली जे यूथ होतं, ती कामामध्ये व्यस्त होण्याऐवजी ते डेमोग्राफिक डिव्हिडंड जे होतं, ती कुठे ना कुठे वायाला जातंय असं वाटतंय. त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला कशी ह्याच्यावरती आपण कसं सोल्युशन शोधू, हे आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये दुसरं होतं इंडियाज अर्बन स्टोरी वन ऑफ अनफिनिश्ड प्रॉमिस, असं इकॉनॉमिक सर्व्हे म्हणते. आता आपल्याला माहिती आहे की GS1 मध्ये अर्बनायझेशन ज्या टॉपिकमध्ये आहे, तिथं हा महत्त्वाचा इश्यू असू शकतो. बरोबर? ते अर्बनायझेशन काय होतं? मग इंडियाचे जे अर्बन सिटीज वगैरे आहेत, तिथं काय इश्यूज मेजरली? जसं आपण मेजरली म्हणतो की अ, जो फंड असतो, जो किंवा मेट्रोपॉलिटन गव्हर्नन्स असतो, त्याच्यामध्ये ऑटोनॉमी नाहीये. फिस्कल ऑटोनॉमी तेवढी नाही दिलेली. ते मेट्रोपॉलिटन महानगरपालिका वगैरेंना. तर त्याच्यामुळे काय इश्यूज होतात. त्याच्यानंतर एकदम बेसिक जे इश्यू आहेत, सॅनिटेशन, वेस्ट क्लीनिंग, गार्बेज क्लीनिंग वगैरे, ह्याच्यामध्ये किती पोहोचलेत ते. त्याच्यामुळे अजून किती प्रगती करायला बाकी पाहिजे. त्याचबरोबर मग स्मार्ट सिटी जे आपलं मिशन होतं, की 100 स्मार्ट सिटी आपण उभारायचं. त्या बाबतीत आपण कुठं स्टँड करतोय करंटली? अजून कुठं वाढवलं पाहिजे? मग त्याचबरोबर मग आता स्मार्ट सिटी म्हणा किंवा अर्बनायझेशन करतो. मग त्याला आपण डिजिटली किंवा येणारं जे एआयचं युग आहे, त्याच्याबरोबर कंपॅटिबल कसं करणार आहोत त्याला, हे आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इकॉनॉमिक सर्व्हेने सांगितली की फायनान्शियल सेक्टर रेग्युलेटर्स मस्ट वॉक द टाईट रोप. बरोबर? मग फायनान्शियल सेक्टर रेग्युलेटर कोणते आहेत? सेबी. मग याच्यामध्ये सेबीची जसं आपण म्हटलं की सेबी ऑर्गनायझेशन कशी आहे? स्टॅट्युटरी आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे. मग त्याचा रोल काय-काय आहे? जसं 2025च्या यूपीएससीमध्ये प्रीमध्ये क्वेश्चन होता सेबीच्या रोलवरती वगैरे. तर मग सेबीचा रोल काय-काय आहे? कुठे-कुठे काम करते ती? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की देअर मस्ट बी बॅलन्स बिटवीन ओपननेस टू ग्लोबल कॅपिटल फ्लोज अँड नीड टू इन्सुलेट डोमेस्टिक इकॉनॉमी फ्रॉम एक्सटर्नल शॉक्स. त्यांचं म्हणणं आहे की ग्लोबली जे एफ-आय-आय वगैरे येतात, बरोबर, इन्व्हेस्टमेंट वगैरे ती, त्यासाठी आपण ओपन राहायला पाहिजे. मग त्यासाठी नॉर्म्स म्हणा, रेग्युलेशन्स ते तर केलेच पाहिजे सेबीने. तर त्याचबरोबर एक्सटर्नली जे शॉक्स असतात,
दुसरीकडे कुठे काही झालं, वॉर झालं, काही झालं, तर त्याच्यामुळं डोमेस्टिक जी इकॉनॉमी त्याला खूप जास्त धक्का नाही पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी ते सिक्युअर केलं पाहिजे. या गोष्टीबद्दल ते सांगतात, की याचा बॅलन्स हे फायनान्शियल रेग्युलेटर्सनी केलं पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलंय, की कटिंग कार्बन इमिशन्स शुड नॉट बी द टॉप प्रायोरिटी. सो बेसिकली काय जसं आपलं मेजर प्रॉब्लेम असतो, की डेव्हलपमेंट और ग्रोथ वर्सेस एन्व्हायरमेंट. हा जो डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जो मेजर इश्यू चाललेला आहे, त्याच्या बाबत काय करायचं? म्हणजे आधीच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलं होतं, की क्लायमेट चेंज एक खूप मोठा इश्यू आहे. त्याच्यामुळे लाईव्हलीहूडला, त्याच्यानंतर ग्लोबल रेस, त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर ह्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम होतात. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, त्यांना फिजिकली डिपेंडंट होणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये जे आहे growth and prosperity strengthen resilience and reduce vulnerability and must therefore be treated as complementary to climate strategy rather than competing. म्हणजे ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटीला परत तेच हे जे ग्रोथ डेव्हलपमेंट या ज्या गोष्टी ते एन्व्हायरमेंटच्या अपोजिट नाही तर त्याला सपोर्टिव्ह आहेत असंच म्हणून आपण त्यांना ट्रीट केलं पाहिजे. आपण समजा डेव्हलपमेंट करतो किंवा ग्रोथ करतो याचा अर्थ आपण एन्व्हायरमेंटचा ऱ्हासच करतो असं नाहीये. तर आपण एक तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे धावत ती गोष्ट आहेच आहे. पण त्याचबरोबर आपण जे आज ग्रोथ करणारे, प्रॉस्पेरिटी करणारे, तिथून येणाऱ्या काळात आपण एन्व्हायर्नमेंटला सपोर्टच करणार आहे. ही गोष्ट इकॉनॉमिक सर्व्हे आपल्याला सांगते. बरोबर? तर हा होता आजचा हिंदू न्यूजपेपर एनालिसिस. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक यू.